पाखंड खंडना हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिडभार नाही भिडभार तुका म्हणे सानथुर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल विठ्ठल जगननिहित पानी मंदनं मंदनानां तरुण तुलसी माला कन्धर्म कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू
बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शरण शरण हनुमन्ता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता। शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मज दावाव्या सुभटा गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरुमाता गुरुपिता जो गुरु सेवे पूजे परवता मार्गुनेने आता हृदया फुले चौफाळुनिया भले बरी बैसू पावले श्री गुरूंची ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी धर्माचे पालन करणी पाखंड खंडन हेची आम्हा
विठ्ठल विठ्ठल अखिल गुणनिधान अकारण करुणावलय भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपा प्रसादाने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपल्या या महिंदळे या गावात माझा येण्याचा योग आला। तो म्हणजे आमचे हरिभक्त पारायण सुंदर असे कीर्तनकार तसेच शिवचरित्रकार असणारे माझे गुरुस्थानी असणारे हरिभक्त पारायण संभाजी महाराज यांनी माझ्या वडिलांसोबत संपर्क साधला। तसेच तुमचे सर्वांचे मान राखून आमचे श्रोते मंडळी माझे माय बाप यांचा मान राखून आमचे टाळकरी वारकरी विनेकरी सर्वांचा मान राखून मी इथे कीर्तनाला उपस्थित झाले। विठ्ठल विठ्ठल। जगतवंदनीय संत तुकाराम महाराज यांचा स्थितीपर प्रकरणातील संतांचे अवतार कार्य सांगणारा उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगात संत तुकोबरांनी जनांशी उद्गार काढलेले आहे। महाराज शब्दशः अर्थ सर्व नास्तिक मतांचे खंडन करून धर्माचे रक्षण करावे ते असे की सर्व धर्माचे बीज असलेले नाम तेच या जगात वाढवावे हेच आमचे काम आहे। संत तुकाराम महाराज म्हणतात की हे काम करण्यास आम्हाला लहान अथवा थोर याची भीड मर्यादा नाही। हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। तसेच आमचे उत्कृष्ट असे त्यांचं साऊंड सिस्टीम आहे। दादा मला माफ करा तुमचं नाव राहिलं। आमचे शिवमुद्रा साऊंड सिस्टीम नांदुरे त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते। हे येतात व तुम्ही आम्ही पशु पक्षी पण येतो, परंतु सगळ्यांमध्ये संत कशा करिता येतात, संत अवताराला येऊन काय करतात याचे वर्णन या अभंगात केले आहे। संत केव्हा अवताराला येतात तर नाथ महाराज सांगतात, धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे तै आम्हा येणे घडे संसार स्थिती। अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार उद्धराया जन जड जीवा। आपण जगाचा जर विचार केला ना माऊली, या जगाच्या बाबतीत 3 वर्ग आढळतात। पहिला वर्ग काम न शोधणारा, लक्षपूर्वक ऐका हा, पहिला वर्ग काम न शोधणारा, दुसरा वर्ग काम शोधणारा व तिसरा वर्ग काम घेऊनच जन्माला येणारा। पहिला वर्ग कोणता होता? पहिला वर्ग कोणता होता? काम न शोधणारा।
जगात असा एक वर्ग आहे माऊली की व्यवहारिक जीवन सुखी होण्यासाठी अनेक साधने आहेत, तरीही न करणारा. आळशी दिले ते खातो, मिळेल ते नेसतो, जेथे दिवस जाईल तिथे दिवस जातो. तसेच परमार्थिक जीवन सुखी होण्यासाठी अनेक साधने आहेत, तरीही न करणारा. देवधर्म सांधी पडिले सकळ, देवधर्म सांधी पडिले सकळ, देवधर्म सांधी पडिले सकळ, देवधर्म सांधी पडिले सकळ. विषयी गोंधळ गाजते, विषयी गोंधळ गाजते, विषयी गोंधळ गाजते. देवधर्म सांधी पडिले सकळ, क्षय ओढी भुलले जीव. आता यांची कोण करील किव, नुपजे नारायणी भाव. पाओनी ठाव नरदेह. वास्तविक माणसांकरिता देव आहे, धर्म आहे, जप आहे, तप आहे, प्रवचन आहे महाराज, तरीही काही माणसं करीत नाही. अशा माणसांचे जीवन म्हणजे पशुतुल्यच आहे. भक्ती विना पशु कशाशी वाढला, सटविने नेला तैसा नाही, सटविने नेला तैसा नाही. कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही. आहार निंद्रा भय मैथुनानी सामान्य, मेतत पशुभिर्न रानाम. धर्मोहिते शाम अधिको विशेषो, धर्मे नाही नहा पशुभी समान. असा हा प्रथम वर्ग आहे विठ्ठल नारा. हा वर्ग म्हणजे प्रयत्नशील आहे महाराज. व्यवहारिक जीवन सुखी होण्यासाठी या शहरात जाय, त्या शहरात जाय, हा कोर्स कर, तो कोर्स कर, या पुढाऱ्याकडे जाय, त्या पुढाऱ्याकडे जाय, सारखा झटत असतो. तसेच परमार्थिक जीवन सुखी होण्यासाठी हे साधन ते साधन, हा देव तो देव, संत सेवा भक्ती शरणागती करून सर्व सुखाची आशा जन्म गेला, तिसरा वर्ग होता काम घेऊनच जन्माला येणारा. हा वर्ग म्हणजे संतांचा व देवाचा व दोन्हीही काम घेऊन जन्माला येतात, पण काही स्वतंत्र तर काही परतंत्र आहे. जसे सप्तऋषी हे काम घेऊन जन्माला आले. सूर्य चंद्र प्रजापती ब्रह्मदेव हे काम घेऊन जन्माला आले, पण परतंत्र होते. आपलं डोकं घडविणारा ब्रह्मदेव फार हुशार महाराज. एकासारखा एकाचा चेहरा नाही, एकासारखे एकाचे हातपाय नाही, एकासारखी एकाची वर्तणूक सुद्धा नाही. लक्ष 84 लक्ष 84 आणि
वेशही सिनाने आघवियांचे, कुलाल हाडाचा बापचा हाडाचा, अखंड घडतो मडके रे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करण्याचे काम घेऊन आले, पण हेच सृष्टी निर्माण करण्याचे काम आपल्याकडे यावे म्हणून दक्ष प्रजापती महाराजांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना नागाने उपदेश केला. दक्ष प्रजापती महाराज जीव जंतू प्राणी व सृष्टी निर्माण करण्याकरिता तपश्चर्या करू नका, कारण प्राणी निर्माण करण्यामध्ये माणसाचा पुरुषार्थ नाही. जीव प्राणी निर्माण करण्यामध्ये माणसाचा पुरुषार्थ असताना महाराज तर आपल्यापेक्षा पशु पक्षी पुढे आहे ना. जसे तोळधार पक्षी हा एका दिवसातून लाखाच्या वर अंडी घालतो महाराज. ढेकून त्याला दुसरं नाव खटमल्ल आहे. आता खटमल्ल म्हणजे काय माहित आहे का? हा, तर खटमल्ल म्हणजे बादोळा आणि त्याला डबल दुसरं नाव आहे खटमल्ल म्हणजे खाटेवरचा मल्ल. हा एका दिवसातून 9 वेळा वितो. तर अजून काही पशु आहेत असो, तर प्राणी निर्माण करण्यामध्ये माणसांचा पुरुषार्थ नाही. जीव प्राणी निर्माण करण्यामध्ये माणसाचा पुरुषार्थ असताना माऊली तर आपल्यापेक्षा पशु पक्षी पुढे आहे. सांगितलं महाराजांनी. तोळधार पक्ष्याचं उदाहरण दिलं तर आपले महाराज म्हणतात की आपण निवृत्ती मार्गाने आचरण करा, गुरु गृही राहून आत्मज्ञान प्राप्त करून उद्धार करून घ्या, असा तर दक्ष प्रजापती महाराजांना नारदाने उपदेश केला. पण त्या दक्ष प्रजापती महाराजांचे समाधान झाले नाही, तर उलट राग आला. असो, काम घेऊन जन्माला आले ब्रह्मदेव, पण परतंत्र होते. स्वतंत्र वर्ग भगवान आणि संत. उदाहरणार्थ आली खूप समाज होता. एका बाईची मुलगी पहिल्यांदा सासरी जात होती. ती बाई नाथ महाराजांना म्हणाले, अहो नाथा, आजच कसे मरण पावले तुम्ही? माझी मुलगी पहिल्यांदा सासरी जात आहे, तिला हा अपशकुन आहे. तेव्हा लीला प्रभूची नाथ महाराज उठून बसले व म्हणाले, बाई, अगं बाई, जाऊ दे तुझी मुलगी सासरी. मी आजच मरायला हवे असे काहीही नाही. मी उद्या मरेल असे संत स्वइच्छा मरणी असतात. आता देव आणि संत स्वतंत्र आहेत, तर कोणते काम घेऊन जन्माला आले? तर संत तुकोबराय प्रथम चरणात सांगतात, धर्म